नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयातील राज्यशास्त्र हा भाग बघणार आहोत. तर त्यामधला जो तुमचा पहिला धडा आहे, संविधानाची वाटचाल, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, कारण या स्वाध्यायामध्ये सर्व जे प्रश्न विचारलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. तसेच परीक्षेसाठी कोणते प्रश्न यातले महत्त्वाचे असणार आहेत हे सुद्धा मी व्हिडिओ दरम्यान सांगितलेलं आहे. शिवाय सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित पॉइंट वाईज दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. आणि आपल्या या चॅनलवरती याच्या आधी इतिहासचे जे सगळे धडे आहेत या धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय 10वी इतिहास ही प्लेलिस्ट बनवली आहे. या प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते स्वाध्याय बघू शकता. तर विद्यार्थ्यांनो, प्रश्न पहिला बघूयात. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर त्यातील पहिला, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर त्यासाठी त्यांनी पर्याय दिलेले आहेत. अ 25%, ब 30%, क 40% आणि ड पर्याय दिलेला आहे 50%. तर यातला पर्याय ड हा जो आहे हा पर्याय बरोबर आहे. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. दुसरा प्रश्न, पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? पर्याय पहिला, माहितीचा अधिकार कायदा. ब पर्याय आहे हुंडा प्रतिबंध कायदा. त्यानंतरचा क पर्याय आहे अन्न सुरक्षा कायदा आणि ड पर्याय दिलेला आहे यापैकी कोणतेही नाही. तर यातला हा जो ब पर्याय आहे हुंडा प्रतिबंध कायदा हे उत्तर किंवा हा पर्याय बरोबर आहे. तिसरा, लोकशाहीचा गाभा म्हणजे अ प्रौढ मताधिकार. ब पर्याय आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. क पर्याय दिलेला आहे राखीव जागांचे धोरण आणि ड आहे न्यायालयीन निर्णय. तर यातील सुद्धा ब पर्याय जो आहे सत्तेचे विकेंद्रीकरण हा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा बघणार आहोत. पुढील विधाने चूक की बरोबर हे सकारण लिहा. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ एंड पर्यंत जरूर बघा आणि इतर कुठल्या विषयाचा तुम्हाला स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट नक्की कळवा. तर यातला पहिला बघा, लोकशाही, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर हे विधान बरोबर आहे का चूक आहे? त्याचबरोबर त्याचं आपल्याला कारण सुद्धा विचारलेलं आहे. तर या प्रकारचे हे जे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी विचारला जातात. त्यातला 1 मार्क्स जो असतो हा असतो की हे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे हे ओळखण्यासाठी, आणि दुसरा 1 मार्क असतो तो असतो की त्याचं कारण लिहिण्यासाठी. तर चला याचं आपण उत्तर बघू. तर वरती हे जे विधान दिलेलं आहे हे विधान बरोबर विधान आहे. कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असलेली सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. दुसरं बघा, संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकारांच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. आणि तिसरा आहे, सुरुवातीस मताधिकाऱ्यास असणारी 21 वर्षाची अट नंतर
18 वर्षाशी करण्यात आल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या कोणत्याच लोकशाही देशात नाही, म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर हे या पाठीमागचं कारण. दुसरं, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली. तर विद्यार्थ्यांनो, हे जे त्यांनी विधान दिलेलं आहे हे विधान चुकीचं आहे, त्यामुळे हे विधान चूक आहे असं आपण लिहायचं. आणि त्याचं कारण काय बघा. पहिला पॉइंट, लोकशाही अधिक सदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते. दुसरं, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. आणि तिसरं, शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली. म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे. त्यांनी वाढली असं दिलेलं आहे, तर ती वाढली नसून कमी झालेली आहे, अधिक पारदर्शक झालेली आहे आणि उत्तरदायित्व चांगल्या रीतीने झालेली आहे. तिसरा प्रश्न, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. तर विद्यार्थ्यांनो, हे जे विधान आहे हे विधान बरोबर आहे आणि त्याचे कारण. पहिला पॉइंट बघा, संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही आहे. दुसरा, संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. तिसरा, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यातला पहिला आहे हक्काधारित दृष्टिकोन. चला विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर बघूयात. उत्तर, त्यातला पॉइंट पहिला, स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा बघा, लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारचा दृष्टिकोन होता. मात्र नंतर इसवी सन 2000च्या नंतरच्या काळात नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. आणि चौथा पॉइंट, प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षतेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच हक्कधारित दृष्टिकोन असे म्हणतात. तर या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहित असताना जे तुम्हाला विचारलं होतं त्याला अशा प्रकारे अंडरलाईन केली किंवा हायलाइट केलं तर ते दिसायला व्यवस्थित दिसतं. पुढचा आहे माहितीचा अधिकार. तर याचे उत्तर बघा. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत
त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन आणि नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. माहितीच्या या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली असून शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे. तर अशा प्रकारे या माहितीच्या अधिकार याची माहिती आपण लिहिली आहे. तर हा प्रश्न विद्यार्थ्यांनो 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. माहितीचा अधिकार. त्यानंतर तिसरा आहे लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. तर चला बघू त्याचं उत्तर काय दिलेलं आहे. पहिला पॉइंट बघा त्यातील, संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोघांनाही किंवा दोहोंनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले. यातला दुसरा मुद्दा, त्यामुळे 1952च्या पहिल्या लोकसभेत 22 महिला निवडून आल्या होत्या. किती? तर पहिल्यांदा जी लोकसभा झाली 22 महिला निवडून आल्या. ही संख्या वाढत जाऊन 2019च्या निवडणुकीत ही संख्या 78 वर जाऊन पोहोचली आहे. लोकसभेच्या एकूण जागांच्या 50% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे. त्यानंतर स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग वाढेल. तर अशा प्रकारे आपण याचं 4 पॉइंट्स मध्ये साधारणतः उत्तर दिलेलं आहे. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. चौथा प्रश्न, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला हा जो प्रश्न आहे, प्रश्न आपण वाचून घेऊयात पहिल्यांदा. मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी मी इम्पॉर्टंट मार्क करते. 2 मार्क्सला याच्या आधी सुद्धा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले होते. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा व्यवस्थित याचं प्रिपरेशन करायचं आहे. चला उत्तर बघूत. मताधिकारांचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणले. त्यानंतर स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे राजकीय अवकाश प्राप्त झाले आहे. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलांमुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मानली जाते. जगातील सर्वात जास्त मतदार संख्या ही भारतात असून हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे.
तर बघा आपण याचं उत्तर अशा प्रकारे दिलेलं आहे. त्याचे काय काय परिणाम झाले हे सुद्धा याच्यामध्ये आपण दिलं आहे. तर चला दुसरा प्रश्न बघूत यातला. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? उत्तर बघा विद्यार्थ्यांनो. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय म्हणजे त्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश किंवा संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असे भेदभाव न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थ्यांनो तिसरा प्रश्न बघा. न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे? तर चला याचं आपण आता उत्तर बघू. पहिला पॉइंट म्हणजे घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे, तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषा एवढेच वेतन या कायद्यांवर न्यायालयाने शिक्कामार्तब केले आहे. काम कोणतेही असेल तर त्या कामासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांना सुद्धा समानच वेतन दिले पाहिजे हा मुद्दा कायद्यामध्ये घेतला. त्यानंतर वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल. या न्यायालयाच्या निर्णयामुळे महिलांना आर्थिक सुरक्षितता मिळाली. त्यानंतर तिसरा, प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल. या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली. जी मंदिरं आहेत, देऊळ आहेत, या ठिकाणी सर्व स्त्रियांना तिथे प्रवेश मिळेल हाही मुद्दा याच्यामध्ये ऍड करण्यात आला. आणि त्यानंतर चौथा आहे, न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले. विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाबरोबर आपल्या या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तसेच इतर कुठल्या स्वाध्याय हवा असल्यास तोही कमेंट करून सांगू शकता. तर चला विद्यार्थ्यांनो, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू. बाय बाय.